सोलापूर जिल्हा परिषदेने प्रथमच या कोट्यवध स्नानगृहाची फक्त महिलांसाठी ही सुविधा उपलब्ध केलेली आहे। त्या माध्यमातून आम्ही सोलापूर जिल्ह्याची स्नानगृहाची केलेली, त्यामध्ये आमच्या इथे अनेक महिला बऱ्याचशा महिला या आमच्या स्नानगृहाच्या या सुविधेमुळे आनंदित आहेत। आणि प्रत्येक ठिकाणी नातेपुतेपासून नातेपुते, त्यानंतर माळशिरस, त्यानंतर आता तोडले कोंडले आणि बरेच आसपासच्या सगळे जेवढे लहान मोठ्या दिंड्या आहेत किंवा ज्या ठिकाणी वारकऱ्यांना शासनाने जे छोटे छोटे टेंट उभे केले राहण्याची किंवा सर्व सोयीसुविधा दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी आपले हे स्नानगृह आम्ही लावलेले आहेत। तर या आमच्या स्नानगृहाच्या सेवेसाठी आमच्या इथे प्रत्येक पॉईंटला प्रत्येक ठिकाणी 50 याप्रमाणे सेट लावलेला आहे आणि त्या ठिकाणी छोटे छोटे पॉईंट आहेत, त्या ठिकाणी 6 छोट्या ठिकाणी 20 अशा प्रकारचे आम्ही सेट लावलेले आहेत। प्रत्येक ठिकाणी आमच्या 2 महिला कामगार आणि 1 पुरुष कामगार असे 3 व्यक्ती आणि 1 सुपरवायझर त्यांच्या पाठीमागे देखरेख करण्यासाठी असतो। त्याबरोबर आम्ही या ठिकाणी टँकर हा 24 तास या ठिकाणी जोपर्यंत पालखीचे पूर्ण मुक्काम संपत तोपर्यंत आम्ही टँकर इथं पूर्ण भरून ठेवलेला असतो। जेटिंगला आम्ही प्रत्येक 2 तासाला 3 तासाला आम्ही या ठिकाणी स्नानगृहाची स्वच्छता करून घेत असतो। आणि त्याचबरोबर या ठिकाणी आमचे कर्मचारी आहेत त्या ठिकाणी उभे तटस्थ असतात की ही स्नानगृहाची जी कन्सेप्ट आहे ती प्रथमच सोलापूर जिल्ह्यामध्ये शासनाने राबवलेली आहे। ते कर्मचारी कोण नेमले गेले आहेत? शासकीय कर्मचारी पण आहेत, ते पण अधूनमधून चक्कर मारून आमच्या इथे येऊन पाहणी करून जातात। ते पण संतुष्ट आहेत या सुविधेमुळे आणि महिला ज्या या योजनेचा लाभ घेत आहेत, या सुविधेचा लाभ घेत आहेत, त्यासुद्धा या योजनेच्या अंतर्गत बऱ्याच प्रमाणामध्ये संतुष्ट झाले। याच्या बोलण्यामध्ये आमचे 50-50चे 2 सेट आणि 10-10चे 2 सेट असे 120 टोटल स्नानगृह या ठिकाणी आम्ही लावलेले आहेत। पाण्याचे टँकर आमचे 24 तास उभे आहेत। 2 ठिकाणी 28,000 लिटरचे टँकर आणि 2 ठिकाणी 5,000 लिटरचे टँकर, याप्रमाणे आमचे या ठिकाणी टँकर उभे आहेत। महिला भाविक याचा लाभ घेतात? हो, महिला खास महिलांसाठीच आहे, पुरुषांसाठी नाही आहे सुविधा, फक्त महिलांच्या सुरक्षित वारीसाठी शासनाने ही योजना राबवलेली आहे, फक्त महिलांसाठी, म्हणून महिला याचा पूर्णपणे लाभ घेत आहेत।